नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेवती गौरीला रुद्रपासून दुसऱ्या रूम मध्ये घेऊन जाते हात धरून आणि तिचा अपमान करते. म्हणते, तूच याला जबाबदार आहेस. राजन काका, श्वेता, रोहित आल्यावरही रेवती गौरीला दोषीच ठरवते. खूप बोलते आणि परत म्हणते, खरंच एका दिवशी माझ्या मुलाचा जीव जायचा हिच्यामुळे. तर रुद्रला थांबता येत नाही, पण तो येतो आणि बोलतो रेवतीला, चालेल, गौरीजींशिवाय जगण्यापेक्षा जीव गेला तरी मंजूर आहे मला. तर गौरी रुद्रला बघते आणि तो पडणार तितक्यात गौरी धावत जाते आणि त्याचा हातात हात धरते, त्याला आधार देते आणि म्हणते, रुद्र सर, तुम्ही का आलात? आधीच माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, का स्वतःला त्रास करून घेताय? माझ्यामुळे तुम्हाला काही झालं असतं तर मी कधीच माफ करू शकले नसते. तर रुद्र बोलतो गौरीकडे बघून, गौरीजी, तुमच्यामुळे तर हे सगळं झालंय. हा श्वास फक्त तुमच्यामुळे अजूनही चालू आहे. हे हृदय अजूनही धडधडत आहे. आयुष्यावर पुन्हा प्रेम करावंसं वाटतंय आणि हे फक्त तुमच्यामुळे झालंय. गौरीजी, रेवतीचं तोंड बघण्यासारखंच होतं, ती गप्पच बसते. परत रुद्र बोलतो गौरीकडे बघून, रोजचा दिवस मला हवासा वाटतो, कारण तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. माझ्या प्रत्येक श्वासावर गौरीजींचं नाव आहे. मिसेस पैठणकर या नसतील तर मी पण नाही, काहीच नसेल, आणि तुम्ही कसली काळजी करताय? असं रेवतीला रुद्र विचारतो. माझ्या जीवाची गौरी माझ्या जीवाची गौरीजीच नसेल तर माझं आयुष्यच नसेल. हे तुम्हाला चालणार आहे का मिसेस पैठणकर? आता माझं काहीच नाहीये. जे काही आहे ना ते गौरीजींचं आहे. माझा श्वास आहेत गौरीजी, आणि या नसतील तर हा श्वास कायमचा बंद पडेल. तर गौरीला खूप छान वाटतं हे ऐकून रुद्रचं बोलणं. श्वेताला, रोहितला आणि राजन काकालाही खूप आनंद होतो. तर पुढील भागात गौरी नंदाईसारखं बोलते म्हणून रेवती गौरीला टोचून बोलते रुद्रसमोर. नंदिनीचे संस्कार अगदी परफेक्ट घेतले गौरीने आणि तिचा खूप अपमान करते. गौरी हात जोडते, माफी मागते, तरीही रेवती तिचा अपमानच करत असते. मग रुद्र हे ऐकतो आणि रागाला येऊन बोलतो, बास, मी हे ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलू नका मिसेस पैठणकर. आत्ताच्या आत्ता गौरीजींची माफी मागा म्हणतो रेवतीला. तर रेवतीला चांगलाच धक्का बसतो. रेवती राजन काकांना हे आवडत नाही. तर पुढील भागात खरंच रेवती रुद्रचं ऐकून गौरीची माफी मागेल का? धन्यवाद.